हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. आणि मस्त छान अशी सुरुवात केली होती मी. सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात करणार होती, म्हणजे टिफिन ते सगळं मी शूट करणार होती. पण आज जरा उठायला लेट झालं म्हणून ते काय शूट केलं नाही. म्हटलं मुलं शाळेत गेल्यावरच मी शूट करायला घेते. आणि 8:30ला पोरं शाळेत गेले होते आणि वाटलं नव्हतं की एवढी छान सुरुवात करून एकदम असं वाईटने ते एंडिंग मी करेल. आणि जेव्हा हे सगळं मी शूट करत होते ना, तेव्हा मला अजिबात कल्पना नव्हती की माझ्यासोबत एवढं मोठी आज घटना घडणार आहे. ते काय घडणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच सांगेल पुढे, आणि ते सगळं मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. इथे मी एक कपाट आवरायला घेतलं होतं. इथे ना इशूचा सामान ठेवलेला असतो, म्हणजे त्याला सिक्रेट रूम बोलते ती. म्हणजे कोणतीही तिला वस्तू घेतली ना ती सगळी तिथं रचत असते. म्हणजे अगदी माझ्या मेकअपचं सामानसुद्धा तिच्याकडेच आहे आणि तिच्याकडेच ठेवते की माझाच आहे, तुझा काही नाही आहे. तर मग म्हटलं चालेल बाबा, ठेव तुझ्याकडे, फक्त तू त्या क्रीम आणि ते काही असतं ते यूज नको करू. आणि ते तसं सांगितलेलं ऐकते ती, काही लावत नाही. फक्त तिचं असं असतं की माझ्याकडे ठेव. आणि सगळं सामान मी तिचा व्यवस्थित तिथं रचून दिला. म्हणजे टूथब्रश असतो ना, तो सुद्धा तिने तिथं ठेवलेला आहे. म्हणजे प्रत्येक वस्तू तिचे पप्पा जे पण तिला घेतात ना, पेन्सिल असो, इरेजर असो, ते सगळं तिथं ठेवलेलं असतं. आणि एवढा सगळा तिथून कचरा निघाला होता, तो सगळा मी आवरून घेतला. आणि बघताय तुम्ही किती छान दिसतोय हॉल. म्हणजे एवढी मी मेहनत केली होती ना हा हॉल आवरायला. आणि तुम्ही ती वरती POP बघताय, पूर्ण क्लीन आहे. अजिबात तिला काही तडा नाही आहे. म्हणजे असं वाटत सुद्धा नाही की कधी जाऊ शकतं, कधी याचं काहीतरी होऊ शकतं. म्हणजे एवढं मी आवरायला एवढी मेहनत घेतली होती आणि अजिबात म्हणजे होताचं क्षणात नाहीसं झालं डायरेक्ट. आणि बघा पूर्णच्या पूर्ण POP खाली आला. ही चेअर जे तुम्ही बघताय ना, इथंच मी बसलेली होती. सगळं आवरून झाल्यावर मी भाजीपाला घ्यायला गेली. नंतर तिथून आल्यावर मी चहा घेत होती आणि तसं TV बघत बसली होती. आणि एकदम असा मला आवाज आला की काहीतरी पडलं आहे. असं एकदम असं काहीतरी आपण मोठा बेड सरकवतो ना, तसा आवाज आला. इथं आहे ना आम्हाला 5-6 महिने झाले राहायला, पण कधीच एकही आम्हाला आवाज आला नाही आजपर्यंत. एकदम असा जोरात आवाज आला. मी विचार केला की आजपर्यंत तर कधीच इथं आवाज आला नाही, तर इथं आवाज कसला आला. मग वरती मी बघते तर मोठा तडा गेला होता POPला. या POPला एकही तडा नव्हता. म्हणजे असं वाटत नव्हतं की कधी हा पडेल असं. आणि एकदम तो खाली आला आणि एवढी मी घाबरली. म्हणजे मी त्या चेअरवरच बसली होती. तो तडा बघून मी डायरेक्ट 1च सेकंदात पुढे पळाली. म्हणजे डायरेक्ट रस्त्यावरच गेली मी बाहेर. आणि पूर्णच्या पूर्ण POP माझ्या मागे खाली पडला. म्हणजे ते वाटत नव्हतं की हात धसेल असं. बघा पूर्णच्या पूर्ण POP खाली पडला. आणि एवढं मला वाईट वाटत होतं की मी एकदम रडतच होती. त्याच्यानंतर मी डायरेक्ट 3-4 दिवसात हे शूट केलेलं आहे. म्हणजे 3-4 दिवस इथं कामच चालू होतं आणि आम्ही सुद्धा 2 दिवस तिकडेच होतो. जे रूम मालक आहेत ना, त्यांच्या घरीच आम्ही राहत होतो. कारण की इथं लाईट पण बंद होती आणि पूर्ण म्हणजे शॉर्ट सर्किट असतं ना, तसं झालं होतं. म्हणजे फ्रीजही शॉर्ट देत होतं, म्हणजे कूलर लावलं तेही शॉर्ट. म्हणजे लाईटही चालत नव्हतं. चालू जर केलं तर पूर्ण घरात असं करंट उतरल्यासारखं झालं होतं. आणि म्हणतो कोणत्याही वस्तूला आपण हात लावू शकणार नाही असं झालं होतं. म्हणजे पूर्ण ज्या वायरी असतात ते एकमेकांना चिपकलेल्या, सगळं असं हे झालेलं होतं. वाटायचं नाही की आता आपण इथं राहू शकतो का नाही. पण त्यांनी पूर्ण क्लीन केलं, सगळा POP काढून घेतला. आणि ते घर साफही करून गेले होते, पुसूनही गेले होते. पूर्ण फॅन ते व्यवस्थित लावून दिले. ट्यूबलाईट लावल्या नाही आहेत, कारण तिन्ही ज्या ट्यूबलाईट असतात ना, त्या तिन्ही उडाल्या आहेत. म्हणजे काही कामाच्या राहिल्या नाही, त्या सगळ्या उडाल्या आहेत. आता ते बोलत आहेत की 2-3 दिवसात आम्ही लावून घेऊ. नंतर मग आम्ही आल्यानंतर मी थोडंसं घर आवरायला घेत होती. कारण की मी जे बेडशीट टाकले होते, जे ब्लँकेट होते ना, ते सगळे धुतले होते. म्हणजे पूर्ण धूळ झाली होती, सगळ्या कपड्यांवर धूळ झाली होती. म्हणजे एवढे कपडे निघाले. म्हणजे मी आज 2-3दा मशीन लावलं होतं, 2-3दा मी कपडे आवरत होती. ती POP जेव्हा पडली ना, मला एवढं वाईट वाटलं ना, की जसं माझं स्वतःचं घर आहे आणि ते असं खाली कोसळलं आहे आणि एवढं माझं नुकसान झालं आहे असं मला वाटत होतं. काही असो, आपलं भाड्याचं का घर असे ना, पण तरीसुद्धा आपल्याला वाईट वाटतं. कारण आपण तिथं राहत असतो, आपला प्रत्येक क्षण आपण तिथं जगत असतो. आणि खरंच वाईट वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाचं कोणाचंही घर असो, स्वतःचं असो किंवा भाड्याचं असो, पण ते घर असतं. आणि खरंच मला एवढं वाईट वाटत होतं, मला अक्षरशः रडायलाच आलं. आणि चिरागचे पप्पाही त्या दिवशी इथं नव्हते, तेही पनवेलला होते. म्हणजे
10-15 दिवस त्यांना झाले होते पनवेलला जाऊन. आणि ते त्याच दिवशी त्यांना मी कॉल केला व्हिडिओमध्ये, ते सगळं दाखवलं आणि त्याच दिवशी ते तिकडून निघाले, लगेच निघाले. आणि चिराग इशू बरं झालं शाळेत होते म्हणून काही एवढं टेन्शन नव्हतं. म्हणजे ते जर घरी राहिले असेल, ते ना दिवसभर हॉलमध्येच खेळतात. म्हणजे ते बेडरूममध्ये जास्त राहत नाही, जास्त कुठं राहत नाही, पण हॉलमध्ये ते दिवसभर खेळत राहतात. ते मला वाटलं की देवाने कृपा केली की चिराग इशू घरी नव्हते, ते शाळेत होते, तर बरं झालं ते शाळेत होते. तर ते जर घरात राहिले असते तर मग मी त्यांना आवरलं असतं की मी स्वतः निघाली असती बाहेर. काय झालं असतं ते मला माहीत नाही, कारण आपण जर काय असं काय झालं तर आपलं सगळ्यात आधी लक्ष आपल्या लेकरांवरच जातं. आणि लेकरांना घेत आणि ते चिराग इशू तर एवढे घाबरले असते ना ते सगळं बघून. म्हणून आम्ही त्यांना दाखवलं सुद्धा नाही घर डायरेक्ट. आम्ही त्यांना म्हणजे त्या जे रूम रेट आहेत, जे रूमचे मालक आहेत आमचे, त्यांनी मला घेतलं की चला तुम्ही इथं राहू नका, कारण की इथं राहणं रिस्की वाटतंय मला. ते मला घेऊन गेले आणि मुलांनाही आम्ही शाळेतून घेतलं आणि डायरेक्ट आम्ही त्यांच्या घरी गेलो. चिराग इशू सारखं मला विचारत होते, काय झालं मम्मा, काय झालं, ते आपण इकडे का बरं आलो आहे. मी त्यांना सांगितलं की जो POP आहे ना लावलेला, तो काढला आहे त्यांनी, ते दुसरं काहीतरी करणार आहे तिथं, म्हणून आपण इकडे आलो आहे. त्यांना असं काहीतरी सांगून तिथं ठेवलं. आणि चिरागचे पप्पा मग रात्री 1-1:30 वाजेपर्यंत आले होते. मग आम्ही 2 दिवस तिकडेच थांबलो. आपण किती विचार करतो ना की मी पुढे असं करेल तसं करेल, म्हणजे आपले किती विचार असतात आपल्या आयुष्याबद्दल. आणि आपलं आयुष्य क्षणात नाहीसं होऊ शकतं. असं असतं, आपल्या आयुष्याचा काही भरोसा नसतो. म्हणून जिथं आपण आहोत ना, म्हणजे भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो, कुठेही असो, आपण जिथं जगतोय, जिथं राहतोय ना, प्रत्येक क्षण माणसाने जगून घ्यावा. मला तरी वाटतं की प्रत्येक क्षण जगावा, कारण की आयुष्याचा काहीच भरोसा नाही आहे. आणि मला खरंच खूप वाटायचं की काय यार, आपण जर चांगलं राहिलं, घरातच राहिलं तर आपल्याला काय होणार आहे. पण मी असे लोक बाहेर जाताना फिरायला की पावसात कोण पडलं, काहीतरी तो लोकांना झालं, मी विचार करते की का लोक पावसात एवढा पाऊस चालतो तरी बाहेर जातात आणि जीव धोक्यात टाकतात. का असं घरात आपलं बसायचं. पण माणूस जे ज्याच्यासोबत व्हायचं आहे ना ते होणारच आहे. आपण घरात राहून सुद्धा आपण सेफ नाही आहेत. माझ्यासोबत हे सगळं घडलं, ते वाटलं यार आपण किती विचार करतो, हे लोक कावर फिरायला जातात. मी आज तर घरातच होती तरीसुद्धा माझ्यासोबत हे घडलं. तर मग तेच प्रत्येकासोबत घडणार आहे. जे आपल्या नशिबात जे लिहून ठेवलं आहे ना ते होणारच आहे. आपण त्याला कितीही टाळलं, कितीही काही केलं ना, ते होणारी गोष्ट ती होणारच आहे. आणि जे नशिबात असतं ना ते होतंच. आणि खरंच तर आज मी वाचली, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझे मुलं नव्हते तिथं, ती तर खूपच माझ्यासाठी म्हणजे लकी आहे मी की हे सगळं माझ्यासोबत घडलं. पण मला काही धक्का लागला नाही आणि मला काही पायाला लागलं नाही, हाताला लागलं नाही, कुठंच लागलं नाही. आणि मी सेफ आहे आणि व्यवस्थित मी राहिली. चिरागचे पप्पा जेव्हा आले ना तेव्हा मी एकदम ढसढसात त्यांच्यासोबत रडायलाच लागली. खरंच मला खूपच वाईट वाटत होतं ते सगळं बघून. आता ते भरपूर अजून काम बाकी आहे, ते हळूहळू काम करतीलच. इथं मी भाजी बनवायला घेते आणि चिरागचे पप्पा चपात्या बनवत आहे. त्यांना मस्त चपात्या जमत आहे आता. आणि बरं आहे, थोडंफार काम माझं आरामात होतं, कारण की कधीतरी त्यांचा मूड राहिला तर ते बोलतात की तू कर भाजी, मी बनवतो मस्त चपात्या. आणि आज खूप माझे दिवसभर आवरावर चालू होती. म्हणजे हे पूस ते पूस, पूर्ण कपाटी काढल्या होत्या, सगळे कपडे काढले होते, त्यांच्या घड्या घालणं, पूर्ण दिवस माझा आज कामातच गेला. म्हणून आज खूपच थकलेली होती. आणि त्यांनी पाहिलं की तू सगळं आवरून ठेवलं आहे, जसंच्या तसं परत करून ठेवलं. फक्त वरचं ते कलरिंग ते आता 2-3 दिवसात ते सांगताय की करू असं. पण बरं झालं ते सगळंच का त्यांचं चाललं होतं की अर्धच आम्ही काढतो, अर्धं राहू देतो. पण चिरागचे पप्पा बोलले की तुम्ही जर अर्धं काढलं तर आम्ही हे घर सोडू, आम्ही राहणार नाही, कारण की आमच्यासाठी ते रिस्कीच आहे. आमचे पोरं लहान आहेत, ते दिवसभर तिथं खेळतात आणि हे जर पडलं तर मग ते सुद्धा पडू शकतं, ते असे बोलले. म्हणून त्यांनी ते सुद्धा पूर्ण, आणि त्यांनी सांगितलं नाही आम्ही पूर्णच काढतो, खरंच ते रिस्की वाटतं. आणि ते जे POP पडलं ना ते जे पत्रेमध्ये लावलेले असतात ना त्याच्यामुळेच ते पडलं, नाही तर ते पडलं नसतं. कारण की पूर्ण POP वरून पूर्ण क्लीन होता, प्लेन होता आणि पूर्ण असं साफ होता, वाटतच नव्हता की तो पडेल असं. पण त्या पत्र्यांमुळे तो POP खाली कोसळला. आणि मला तरी वाटतं की हा POP काही करायला नाही पाहिजे घरामध्ये. जसं असतं आपलं साधं सिंपल तसंच ठेवा. आणि पावसामुळे पडतो POP असं बोलतात, पण पाऊस तर अजिबात नाही आहे. गोद्र्यामध्ये अजिबात पाऊस नाही पडलेला. म्हणजे जे नुसती माती ओली होईल ना एवढाच पाऊस पडलेला आहे गोद्र्यात, त्याच्यावरती पाऊसच नाही आहे. म्हणजे पूर्ण उन्हाळाच चालू आहे, जून जुलै, अजिबात पाऊस नाही पडलेला. तरीसुद्धा एवढा POP खाली कोसळला. आणि आमचं जे घर आहे मनोरला, तिथंसुद्धा आम्ही मोठा POP बनवून ठेवला आहे. तिथं एवढा पाऊस पडतो, म्हणजे अक्षरशः पूर्ण भिंतीच्या भिंती ओल्या होतात आणि भिंतीमधून पाणी निघतं, एवढा पाऊस पडतो. मला तरीसुद्धा तिथं भीती वाटते आता की तो सुद्धा नाही करायला पाहिजे होता, फालतू एवढा खर्च केला. कारण ही गोष्ट एक दिवस निघणारच आहे, ती करायलाच नाही पाहिजे. साधं सिंपल आपलं घर ठेवलं ना तेच खरं चांगलं आहे.
इथं मी मटकीची भाजी बनवायला घेतली होती। मटकीची भाजीसाठी मी कांदा, लसूण, खोबरं भाजून घेतलं होतं आणि कढीपत्ताही भाजून घेतला होता। आणि चिराच्या पप्पांनी चपात्या बनवल्या, तर मग चिरा कुठं मागे राहणार आहे, त्यानेही चपात्या बनवल्या। मस्त छोट्या छोट्या चपात्या बनवत होता तो। आणि इशूसुद्धा तिकडे चपात्या बनवत होती आणि त्यांनी चपात्या बनवल्या आज म्हणून त्यांना पीठ मिळालं, नाही तर मी जर बनवते ना, मी अजिबात काहीच देत नाही त्यांना। म्हणजे ते येतात माझ्याजवळ पीठ मागायला, पण त्यांना माहिती असतं की मम्मा थोडंसंच देईल, पण त्यांना मोठे मोठे गोळे पाहिजे असतात, पण मी ते काही देत नाही। आणि त्याचे पप्पा सांगतात जाऊ दे गं, करू दे, शिकतील। पण माझं असं असतं की काय यार, पीठ संपवायचं, मी थोडंच मडलेलं असतं आधीच, मी मोजून मापूनच स्वयंपाक करते। खरं तर काही एक्स्ट्रा पडेल, एक्स्ट्रा उरेल असं आणि ते फेकलं जाईल, ते काही मला आवडत नाही, म्हणून मी थोडंफारच कमीच मळते पीठ। आणि त्यांचं मध्ये जर असं चाललं मग ते पीठ संपतच जातं। आणि त्यांचं असं आहे ना, थोडंफार खेळायला घेतलं की मला की ते बाजकीचं फेकायचं, बाकीचं मग करायचं। आणि मग त्या सगळ्या पूर्ण पीठ घरामध्ये ते पूर्ण फरचीला लावून घेतात। परत ते आपण जे पुसायला जातो ना, ते एवढं कडक होऊन जातं, निघत नाही, आणि ते सगळी मेहनत आपल्यालाच करावी लागते। म्हणून मी ते टाळते, म्हणजे की नको, माझं घर खराब व्हायला नको। मी तर तेल गरम करून घेतलं, मोहरी जिरं टाकलं आणि मी ना तेलातच मसाला टाकते, म्हणजे चटणी मसाला टाकते। नंतर जो आपला दडलेला मसाला असतो ना, तो घालते, म्हणजे जेणेकरून मस्त तरी येते। आणि जर आपण डायरेक्ट मसाला घातला नंतर चटणी आणि मसाला घातला ना, मग एवढी काही तरी येत नाही। पण हे ट्रिक मी यूट्यूबलाच पाहिली आहे की आधी मसाला चटणी टाका, नंतर मग आपण दडलेला मसाला टाकला तर मग छान तरी येते। तोच मी तर फॉलो करते आणि मी हे फर्स्ट टाईम नाही करते, भरपूरदा केलं आहे आणि खरंच छान बनते तशी भाजी। नंतर जो दळून घेतला होता ना मी, तो मसाला याच्यात ॲड केला। म्हणजे मी आज आमटीची भाजी बनवत होती, म्हणजे आमटी ज्या प्रकारे बनवतात ना, तशीच मला मटकीची भाजी बनवायची होती। खरं तर या मटकीच्या भाजीसोबत मला भात किंवा भाकर छान म्हणजे आवडते, पण चिराच्या पप्पांचं आणि मुलांना चपात्या लागतात, म्हणून म्हटलं जाऊ दे, एकटीसाठी काय आता बनवत बसायचं। आणि दिवसभरचं नुसतं आज काम 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 चालू होतं, म्हणून मी कंटाळा केला। इथं मी मसाला टाकून दिला आणि मस्त सगळं मिक्स करून घेतलं। मसाला परतून झाल्यावर आहे ना, मी मटकी शिजवून घेतली होती, कुकरला लावून घेतली, 2-3 शिट्ट्या करून घेतल्यानंतर मसाला परतून झाल्यावर मी ती मटकी सगळी याच्यात टाकून दिली। आणि मसाल्याच्या भाजीत आपण जेवढं गरम पाणी टाकलं ना, मसाल्याची भाजी खरंच खूप टेस्टी लागतात। आणि मला या मटकीची भाजी ना मसाल्यामध्ये छान लागते, म्हणजे आपण आमटी सारखी बनवतो ना तशीच आवडते। शेंगदाण्याच्या कूटमध्ये मला नाही आवडत जास्त, आणि अशीच बनवली तर खरंच खूप छान लागते। तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा। चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय।